ख्वाबों में देखा था सपना जिसका आज वो हकीकत बन गया है। साला कब से वेट कर रहा हूँ उसका, हरामी अभी तक आया नाही आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रेल्वे स्टेशनला भेट देण्यासाठी आलो होतो, बघण्यासाठी की ते कसं आहे काय, कारण जसं बनलं होतं रेल्वे स्टेशन तसं आणखी आलेलो नव्हतो मी। तर माझ्या पाठीमागे बघू शकताय आपण, इथं बघू शकताय रेल्वे स्टेशन बीडचं। जरा उशिरा झाला पण मस्त झालंय। मंडळी आपण मध्ये जाऊन बघूया की बीडचं रेल्वे स्टेशन नेमकं आहे कसं आणि नेमकं तिथं काय काय बनवलं आहे, काय काय नाही। तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेऊया। आपण जरा आता ट्रॅकची थोडी माहिती घेऊया आणि रेल्वेची पण घेऊया। मंडळी आपल्या स्टेशनचं नाव आहे बीड रेल्वे स्टेशन। आपल्या स्टेशनचा पत्ता आहे पालवण। स्टेशनच्या सभोवताली पालवण हे गाव आहे, याचा एरिया आहे हो। त्याचा कोड आहे 431153 बीड महाराष्ट्र। आणि ही रेल्वे सोलापूर विभागांतर्गत मध्य रेल्वे चालू करण्यात आली आहे आपल्या बीडला। आपलं जे बीडमधलं स्टेशन आहे हा नवीन प्रकल्पाचा भाग आहे आणि इथं प्लॅटफॉर्म, ट्रॅक, विद्युतीकरण म्हणजेच इलेक्ट्रिफिकेशन इत्यादींचं आणखी काम चालू आहे आपल्या याच्यामध्ये। आणि आपल्या स्टेशनवर 3 प्लॅटफॉर्म आणि 6 ट्रॅक असणार आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं। चला तर मग बघूया आपण की आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनमध्ये नेमकं काय काय आहे, कोणते कोणते ऑफिस आहेत, बघूया आपण सर्व डिटेल बाय डिटेल। मंडळी इथं आपल्याला एक नोटीस दिलेली होती, जेने इथं लिहिलेलं होतं की विद्युतीकरणापासून लांब राहा आणि फर्स्ट क्लास वेटिंग हॉल जिथं आपण बघू शकत आहे। मंडळी जसं की आपण बघितलं VIP हॉल म्हणजे फर्स्ट क्लास जो आहे, तसंच आपल्याकडे जनरल वॉर्ड पण आहे, जेणेकरून जे की जनरल पॅसेंजर आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आणि व्यवस्था इथं केलेली। या हॉलची साईज एवढी की वन टाइम इथं 1000 लोक बसू शकतात आरामात। इथं पाणी पिण्यासाठी नळ वगैरे फुल टाईट केलंय। आणि इथं मागं बघू शकता आपण VIP रूम, जे की मग म्हणलं मी फर्स्ट क्लासवाल्यां, तर फर्स्ट क्लास वेगळे आणि VIP वेगळे, हे VIP वाल्यांसाठी। आणि इथं रेल्वे स्टेशनचा जो मॅनेजर आहे अनिल अमुले, स्टेशन प्रबंधक म्हणजेच की जो की मॅनेजर आहे आपल्या स्टेशनचा, त्यांची ही कॅबिन आहे साहेबांची। नंतर इथं दिलेलं आहे RPF रूम। RPF रूम म्हणजे RPF जे जवान आहेत RPF, तर यांच्यासाठी स्पेशली रूम तयार केलेली। अहमदनगर म्हणजेच आपलं जे की अहिल्यानगर आहे, तिथं ती RPF चौकी, तिथलचे जे RPF जवान आहेत हे आपल्यासाठी इथं तैनात राहणार, म्हणजे जे की आपल्या सुरक्षा। हा झाला प्लॅटफॉर्मच्या वरचा भाग। आता आपण ग्राउंड लेवलचा भाग बघूया। इथं बघू शकता गोडाऊन लिहिलेलं आहे आपल्याला। इथं पार्सल वगैरे ट्रान्सपोर्टेशनचं जे माल आहे तो ठेवण्यात येणार आहे। तर मंडळी इथं दिलेलं आहे रेस्टरूम नंबर 1, रेस्टरूम नंबर 2 आणि रेस्टरूम नंबर 3 असे इथं काही म्हणजे जे की नागरिक आहेत, ज्यांना सपोज आपल्याला जर कुठून यायला उशीर झाला रेल्वे स्टेशनला इथं, तर जेणेकरून त्या प्रवाशाला आराम करता यावा म्हणून या कक्षांची निर्मिती केलेली आहे। आता पुढे आपल्याला जायचं आहे डायरेक्ट तिकीट घराकडे, म्हणजे जिथं की तिकीट काढतात रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी जे तिकीट लागतं ते तिकीट वगैरे इथं काढतात। भिंतीवर इथं वेळापत्रक वगैरे टोटल टाइम टेबल रेल्वेचा पूर्णपणे लिहिलेलं आहे। आपल्या बीडमध्ये रेल्वे येण्याचे महत्त्व अशा प्रकारे आहे की बीड जिल्ह्याला रेल्वे नेटवर्कशी जोडणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे हा रेल्वे। नंबर 2चं बघायला गेलं तर रेल्वेमुळे प्रवास, मालवाहतूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल आता या इथून इन फ्युचर। आणि नंबर 3 बघायला गेलं तर स्थानिक लोकांना रेल्वे सेवेचा थेट लाभ होईल आणि बीड जिल्ह्यातील कामाच्या संधी उपलब्ध होतील। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यातील जी बेरोजगारी आहे ही थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल। मंडळी आपण आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनची सर्व माहिती पाहिलेली आहे आणि असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एक ठिकाण घेऊन त्याची संपूर्ण माहिती घेऊन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।